नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. पैसे द्या 800 रुपये. 800 आणि ते 690चं पण एक आहे. कुठे 690? हाय 690चं पण एक आहे. अरे ते पेड आहे. नाही 3 आहेत पार्सल टोटल बोलला. 3 कसे असणार? 3 नाही ना. पार्सल आली. पार्सल 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 कसली ती तुम्हाला नंतर सांगणार. आता सांगण्याचा टाईम नाही. कसली तरी आहेत पार्सल, पण जेव्हा टाईम येईल तेव्हा तुम्हाला सांगायचं, तेव्हा तुम्हाला दाखवणार, ओपन करणार तेव्हा. पण ते आता ओपन करणार नाही, नंतर ओपन करू तेव्हा तुम्हाला दाखवतो काय होतं पार्सलमध्ये. बाय बाय. आज काय कुठे जातोय फिरायला मग? पण का लवकर का? वीर खाण्याला. डंपर कोणता बोलवलाय? पोकलँडला डंपर कुठे? डंपर ह्याच्याकडे असणार, दक्षकडे. तिलाही घेऊन जा, तिलाही घेऊन जा. ती बघ बॅग घेतली. अब दिख रहा है ना मैं जैसा दिखना चाहिए. धनुला बसवलेला मोबाईल धरून माझा. इथे आरसा नाही आहे. आरसा आमचा इथे नाही आहे. आरसा आमचा तिथे आहे. तिथे 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 आहे. आणि बोर्ड इथे आहे. तिकडे कनेक्शन नाही आहे. केस विंचरायचे तर विंचरायचे कुठे? ड्रायर हा बघा इथे आहे. आता याला वॅक्स लावलं पाहिजे. भरपूर वाढले तुला. तर आता आमची गाडी येऊन थांबली आहे बरोबर सरकारीच्या समोर वेलनेसमध्ये. इथे आपल्याला काहीतरी सामान घ्यायचं आहे. तर धनू पण आहे आपल्यासोबत. आणि बघा आता आपण वेलनेसमध्ये जाणार आहोत थोडंसं सामान घ्यायला. आणि ते सगळं सामान घेऊन मग निघूया घरी. सँडलचं छान आहे. नको इथे बघ ना तू. हां कुठचा घेऊ? हा घेऊ हा घेऊ? दोन्ही छान आहे. तो घरात मारण्याचा आहे. हा दोन्ही घे. घरात पाहिजे ना. चल घे. एक गाडीत दे मला आणि एक तो घरात वापर. आणि काय तो हेअर स्प्रे आहे तो टार्ट एकदम डहे राहतात ग. जास्त होल्ड राहतात केस. हे स्ट्रॉंग होल्ड. हे सगळे स्ट्रॉंग होल्डचे आहेत. बघा सामान घेऊन आपलं झालंय बघा. हे पिशव्या, हे सामानाचं बिल आणि धनू हे सामानाचं बिल, हे पिशव्या. तर आपली थार तिकडे उभी आहे. चला आता जायचं आहे घरी. अजून काय राहिलंय ते बघूया. तर कुडातलं सगळं आपलं काम झालं. जास्त काय मोठं काम नव्हतं. एक छोटं मोठं ब्राऊन राईसची बॅग घ्यायची होती हिच्यासाठी. आणि अशी काय चोरासारखी बघते लपून पळते. ब्राऊन राईसची बॅग घ्यायची होती छोटीवाली. आणि त्यानंतर थोडेसे मुसळी. अगं होय ग ते माझं मुसळी वगैरे. आणि होय ग थांब. मुसळी वगैरे आणि अजून काहीतरी 1-2 आयटम घ्यायचे होते छोटे मोठे. अशी गाडी पाहिजे अशी. तर ते सगळं घेतलं आणि आपण निघालो आता घरी जायला. आपल्या पाठोपाठ ना प्रज्वल येतोय. कुठे राहिला दिसत नाही. त्याला पण दाखवूया पाहिजे. जरा थांब पाठी. ती पाठच्या गाड्या दिसत आहेत 2 व्हीलर. त्यात कुठची तरी एक त्याची 2 व्हीलर आहे वाटतं. असं 1 सेकंद दिसते जरा कॅमेरा खैरे. हा लाईट पेटून येतात ना 2 व्हीलर. त्याच्यातली एक कुठची तरी त्याची 2 व्हीलर आहे. तर तो पण आपल्या मागोमाग घरी येतोय. तर त्यालाही आम्ही आता घेऊन जातोय घरी. तो आज बहुतेक राहील वाटतं आमच्याकडे. त्याला दिदीची लय आठवण येते. हा तो लांब आहे. त्याला दिदीची लय आता पाठोपाठ आहे ना. त्याला दिदीची लय आठवण येते. ठीक आहे चल बाबा. त्याच्यामुळे आम्हाला थार असून सुद्धा 50च्या स्पीडने चालावं लागतंय. आमची आता कॅम्पर पण चालली आहे अंडरकोट आणि लॅमिनेशन करायला. बघा लास्ट टाइम तुम्हाला माहिती असेल आमची ही वाली बोलेरो अंडरकोट आणि लॅमिनेशन सुद्धा त्यांच्याजवळच केलेली. ही त्यांची गाडी. हे असे प्रत्येक वेळी ते आपली गाडी इथे लावतात आणि आमची गाडी घेऊन जातात आणि आमच्या गाडीला अंडरकोट वगैरे करून आणून देतात. त्यांची गाडी पण कलर छान आहे ना रे. मस्त दिसतो कलर. तर आपली थार सुद्धा राहिली आहे अंडरकोट करायची आणि लॅमिनेशन. तर ते आता गेले आपली घेऊन कॅम्पर.
आता कधी आणतायत, बहुतेक उद्या आणतील. टायमावरती आणल्याने म्हणजे झालं. आणणार, प्रत्येक वेळी देतात. तर सामान काढूया थारमधलं. भरपूर काय काय सामान आहे. यांना घे रे सामान जरा. काढलं चिखल चिखल सगळा झाला. अमित पाणी बंद नाही केलं पहिलं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नाही, आम्ही कॅम्पर कधी घेतली. तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असणार की कॅम्पर कधी घेतली, पोस्ट पण नाही टाकली. तर कॅम्पर घेऊन आता आम्हाला एक 20 दिवस झाले, कारण 3 तारीखला घेतली आम्ही. मी पोस्ट पण नाही टाकली आणि कायच नाही, अशीच सहज पप्पाने डायरेक्ट घेतली म्हणून मी पोस्ट पण नाही टाकली, मला नको होती. सध्या मालिश करायला एक माणूस ठेवला आहे आम्ही. बघा, कर वा वा वा. तू नाही ग, तू बाजूला. अशी सेवा प्रत्येक मेवण्याने त्याच्या भाऊजीची केली पाहिजे. हे काय तुझं टॅटू दिसतोय, नाव दिसतंय माझं, असं दाखवू नको लोकांना. ब्लॉग मध्ये दिदी दिसतच नाही. अर्धवट हे करतो ते अर्धवट, फुटबॉल खेळणार ते अर्धवट. कोण हा ना रोनाल्डो, मेसी त्यांच्यासोबत खेळणार आहे. क्रिकेट खेळणार ते अर्धवट. क्रिकेट कधी खेळणार? सीजनल फ्रुट्स येतात तसे सीजनल गेम चूज करतो. तर पाऊस आला की मी फुटबॉल खेळणार. पावसात फुटबॉल खेळून बघ, मजा आहे ना. चिखलात तिचाच फुटबॉल झाला. काय तिचाच फुटबॉल झाला. तुझं तोंड लय चालायला लागलं म्हणून ती मम्मी तुला तसं करते. उगाच नाही करत. ऐकलं रे? तसा तू ती पण असंच बोलते रे मम्मी, काय तुला तोंड लय चालायला लागलं वगैरे. काय काय वाजवायचं नाही. त्या काळ्याला ना ही मिष्टी आवडते, गोरीवाली मिष्टी. इकडे बघ जरा, तू पण दाखव, तू चेहरा पण दाखव कॅमेऱ्यात, व्हायरल होऊन देवायचं जरा. बघतोय बघ कसा. काळ्या मिष्टी आणि तुझा काय होऊ शकणार नाही. मुंबई पुण्यात सगळीकडे चांगला धोधो पाऊस पडतोय. आज इकडे पडला पाहिजे होता, मस्तपैकी मासे खायची मजा आली असती. पाटल्या तिकडच्या खोलीकडे जास्त पडत नाही, इकडे पुढे पडतोय. त्या खोलीकडे पापी लोक जास्त आहेत. जास्त गरज आहे कोणाला? बाकीच्यांना पाण्याची, आपल्याला काय गरज नाही. बोरिंगला तांब्या घातला की पाणी येतं ना. उडून बघितलं पाहिजे, पहिलं येत होतं, आता येतं का बघितलं पाहिजे. पावसाचं वातावरण झालंय सगळीकडे. बघा पाठी बघा, एक सेकंड वेट. हां दिसतंय, काळे ढग आलेत सगळीकडे. तर सगळे काळे ढग आलेत. पावसाचं एकदम 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 जोरदार पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस काय पडत नाही. मगासपासून 2 तास झाले, 2 तासापासून पाऊस पडत नाहीये. आम्ही वाट बघतोय बाहेर राहून की आता पाऊस पडेल, एवढी गरमी होते. तर म्हटलं आता काय नाही तरी स्विफ्ट तरी थोडा वेळ चालू करून ठेवूया. मला वाटतं 2 आठवडे होत आले हिला चालूच केलं नाही. थोडा वेळ जरा चालू करेल. ही एक गाडी अशी आहे ना की कधी पण स्टार्ट मारा, झपकन स्टार्ट होते. जोपर्यंत याची बॅटरी चांगली आहे तोपर्यंत. बॅटरी जर फॉल्टी असेल तर त्याला आपण काय करू शकत नाही. इनोवाची तर बॅटरी मला वाटतं गेलीच आहे, चालूच होत नाही ती. आता राहिले हे 2 डंपर, ह्यांनाही स्टार्ट मारूया, तर ऑइल जाड होणार. ह्यांना सुद्धा 2 आठवडे झालेत स्टार्ट केलं नाही. हो, क्रुझर बहुतेक ती स्टार्ट केली वाटतं मी तर. आणि ह्याची बॅटरीची वायर काढली नाही, ही होणार स्टार्ट. याचा काय विषय नाही, त्याची बॅटरीची वायर लावली पाहिजे. कुठे आहे रे बाई? याची टेम्पररी ठेवलेली आहे, त्यामुळे काय पटकन लागते आणि पटकन स्टार्टसुद्धा होणार. नो इश्यू. जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. परत पहिला आता ह्याला करूया, नंतर तिकडे जाऊन त्याला करूया स्टार्ट. झाली बाई स्टार्ट. बघा ना, कोणता काळा ना सफेद धूर, अशा आपल्या गाड्या मेंटेन आहेत. बघा थोडा पण सफेद ना काळा धूर मारला. आता ही गाडी काय BS आय थिंक 4 आहे ना. हो BS 4 आहे ही. BS 3 तर हिला काय थोडासा मारेल धूर, पण बाकीच्या गाड्यांना मारणार नाही. त्या गाड्यांना हे कोणी आणून टाकलं, काकाने आणून टाकलं वाटतं लोखंड. हां, हिला काय थोडासा धूर मारणारच, कारण मी BS 3 आहे.
तिला थोडासा मारला दूर, पण एकदम थोडासा, जास्त नाही. आपण हौदे पण वर करून ठेवलेत जेणेकरून पावसाचं पाणी साठून नाही राहिलं पाहिजे, मस्तपैकी पाणी उतरून गेलं पाहिजे. हिला स्टार्ट केल्यावर काय थोडासा मारणार दूर, त्यात काय मोठासा विषय नाही. BS3 गाडी आहे. क्रुझरची चावी आणली आहे मी, लगेच हिला पण मारूया. क्रुझरचा ना आमच्या हा बघा, हा आरसा ना माकडांनी मोडला, दाखवतो तुम्हाला. ओ भाई, ओके, ही सुद्धा स्टार्ट. हिची बॅटरी चांगली होती यार, यूजच नाही केली. काय उभी राहून खराब झाली की काय देऊ जाणे. पण आता बघूया, हिची बॅटरी मला एकदा टेस्ट करावी लागणार, लास्ट टाइम एकदा पुन्हा चेक करणार की नक्की बॅटरी खराब झाली आहे की नाही, म्हणजे डाऊन होते ती कशामुळे, पाणी कमी आहे त्यामुळे की नाही. जर खराब झाली असेल तर काय चेंज करून टाकली पाहिजे. हा बघा, सिलेंडर इथेच ठेवला नाही, कोणीतरी नेला पाहिजे म्हणून. घरातले पण आमचे चमत्कारी आहेत. पाऊस बघा कसला आला, तो झपाझप. मगासपासून पाहिजे होता की पाऊस आला पाहिजे. आता फायनली आला. जाऊया खळ्यात, चला, पळत जायला पाहिजे आता. तर आता आपण निघालोय सावंतवाडीला जायला. आपलं एक छोटंसं पेमेंट कलेक्ट करायचं, तर ते पण कलेक्ट करूया म्हटलं. आणि आपलं फिरायचं पण काम पूर्ण होईल. जरासं फिरून पण घेऊया, मस्तपैकी पाऊस पडलाय थंडगार, तर थंडगार पावसात मस्तपैकी एक फेरी मारून येऊया म्हटलं. ह्या गाडीला ना बघा, काच उघडी ठेवून चालवायचं मन करतं मला कधी कधी. काय होतं सांगा, हे आपण ना थोडंसं ना फिल्मिंग लावलंय काचीला. आता आतून तर आपल्याला हे कॅमेऱ्यामध्ये वाटतंय काहीतरी की दिसतंय बाहेरचं क्लिअर वगैरे असं, पण थोडंसं ना मला असं वाटतं की 60% विजिबिलिटी आहे. 60%चं वाला फिल्मिंग आहे, 40% फक्त फिल्मिंग आहे. जर 100% वाली लावली तर पूर्ण एकदम डार्क होणार. आणि 60% वाला लावल्यामुळे मला असं वाटतंय काहीतरी की थोडंसं ना हे अंधुक दिसतंय. बघा, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, कॅमेऱ्यात नाही कळत आहे यार. मला पण असंच वाटत होतं की कॅमेऱ्यात कळेल, पण कॅमेऱ्यात नाही कळत. समोरच्या काचीत बघा किती क्लिअर दिसतंय आणि साईडच्या काचीत बघा थोडासा फरक कळतोच आहे. ठीक आहे, पण ते आता लावलंय ते लावलंय, पण आता ह्याला हे क्लीन कसं करायचं तेच काय कळत नाही, की हे फिल्मिंगच बदलू तेच काय कळत नाही. आता आय थिंक मला हे फिल्मिंगच बदलावं लागणार, कारण क्लिअर विजिबिलिटी नाही. ते बघा, हे फिल्मिंग खराब झालंय. दाखवतो थांबा, गाडी जाऊ दे पुढे. सारा पाठचा मरतोय. ते बघा, लाईट देतोय. कुठे गेला पाठचा? ओके, ती बघा पाठची गाडी लाईट देते, दिसली. भाई, ह्या साईडला पाऊसच पडला नाही. आपल्या हॉटेलपासून ही जागा म्हणजे आपला 0 फक्त 1 किलोमीटर आहे. अजिबात पाऊस पडला नाही. सिरियसली जरा सुद्धा पाऊस नाही. पूर्ण रस्ता क्लिअर आहे यार. फायनली आपण आलोय. हे बघा, इथे बरोबर गार्डनच्या समोर येऊन थांबलोय. इथे येणार आहेत ते आपल्याला पेमेंट द्यायला, ज्यांच्याजवळ आपण आलोय पेमेंट द्यायला ते. तर आता हे बघा, व्ह्यू बघा इकडनं किती सुंदर आहे यार. छान वाटतं सावंतवाडीतनं असं. आपल्या घरापासून बरोबर, मी म्हटलं मला कोण सांगते की काय, आपल्या घरापासून बरोबर ना 25 नाही 23 मिनटं लागतात इथे यायला. बरोबर 23 मिनटात येऊन पोचलो आपण फायनली. हे काकांना न्यायला आले होते, ए बाबा केला. आणि मी म्हटलं झालं काय, म्हटलं रस्त्यावर उभी करायला देत नाही की काय गाडी, म्हटलं मागे कोण पोलीस नाही काय नाही, म्हटलं रस्त्यावर उभी करायची नाही की असा नियम कधीपासून निघाला म्हटलं. आणि बरी माझी गाडी साईडला पण आहे. तर आता मस्तपैकी बसूया थोडा वेळ गाडीत. मी तर असं हापचड्डीत आलो बघा. काय आपल्याला 5 मिनिटाचं काम आहे, ते आटपून आपल्याला जायचंच आहे. आणि तलावात ना सध्या पाणी सुद्धा कमी झालं आहे बघा. पाण्याची लेवल बघ किती कमी आहे. ती पहिला नाही तर वरपर्यंत पाणी असायचं, 1-2 फुटापर्यंत फक्त खाली. फायनली आपण आलोय आपल्या कारगिल हॉटेल जवळ. ते बघा पुढे आपलं हॉटेल आहे जरासं, पण हा व्ह्यू चेक करा भाई, काय सुंदर व्ह्यू आहे बघा. काय सुंदर व्ह्यू आहे, सिरियसली सुंदर 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 म्हणजे सुंदर. व्ह्यूच्या भानगडीत आपण जाऊ पुढे. इकडनं आपल्याला टर्न घ्यायचा आहे आत.
तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.